यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं। मनोजदादा जरांगे पाटील, एक मराठा, एक मराठा। मनोजदादा पाटील तुम आगे बढ़ो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापकांचे छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आपल्या व्यासपीठावरील गुरुवर्य स्वामीजी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या भालकी नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आपल्या या सीमावर्ती भागात इकडचे नारळा करू नका, याकडे सुद्धा आवाज करायचा नाही, नीट गाडी जाऊन बसायचं। या भालकी नगरीतील आणि परिसरातील जमलेल्या या मराठा महाराष्ट्रातला मराठा एक आला, कर्नाटक मधला मराठा एक येणार नाही असं म्हणले, विखुरला गेला। पण कर्नाटक मधल्या मराठ्यांनी सुद्धा स्वतःच्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी आज एक दूर दाखवली, त्याबद्दल तुमचं मनापासून सगळ्या मराठा समाजाचा धन्यवाद। एकदा या राज्याला आणि देशाला कळू द्या मराठी किती ताकदीने ते विराट रूपानं जमले। सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या ट्रॉट सुरू करा, सगळ्यांनी आपण आपल्या मोबाईलच्या शेवटच्या मराठ्यांनी सुद्धा एकाचाही मोबाईल ठेवू नका, सगळ्यांनी मोबाईलच्या ट्रॉट देशाला कळू द्या मराठा काय चीज आहे। मीडियाच्या सगळ्या बांधवांना माझी विनंती, विराट रूप कर्नाटक मधलं मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून या देशाला कळू द्या। सगळ्यांनी एक मिनिटासाठी मोबाईल ट्रॉट सुरू करा, शेवटच्या मराठ्यांनी सुद्धा। धन्यवाद। महाराष्ट्रातला मराठा समाज एक आलाय, जे 4-5 पिढ्या झालं नाही ते महाराष्ट्रात घडलं। हे कुणाला शक्य वाटत नव्हतं, महाराष्ट्रातला मराठा समाज एक होईल हे कधीच कोणाला वाटत नव्हतं। पण माझ्या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठींनी दाखवून दिलं आम्ही सुद्धा एकत्र येऊ शकतो आणि आरक्षण मिळू शकतो। तुम्ही नाही दिलं तर छाताला बसून घेऊ शकतो। या कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा 40 ते 50 लाख मराठा, तुमच्या लेकरांनाही तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर एकत्र यावं लागेल। महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे, काळजी करू नका। आम्ही तुम्हाला कधी उघडं पडू देणार नाही। तुमच्यावर होणारा अन्याय तो आमचा अन्याय आम्ही समजू, आणि एकदा जर मी शब्द दिला तर मी मागे फिरत नाही। मी माझ्या जीवाची पर्वा केली नाही मराठा समाजासाठी, कर्नाटकच्या मराठ्यांसाठी सुद्धा आम्ही मागे सरणार नाही, हा शब्द आहे तुम्हाला। या देशातला सगळा मराठा आपल्याला एक संघ करायचा। या देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा सुटले पाहिजेत, यासाठी सुद्धा पुढच्या काळात संघर्ष उभा राहणार आहे। तुम्हाला एक विनंती तेवढी पूर्ण करा। तुम्हाला मराठी समजते ना?
कारण मला काय दुसरी भाषा येत नाही आणि एकदा ते यायला लागले तर यांचा कार्यक्रम संपला म्हणून सांगतो. तुम्हाला एक विनंती आहे, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात जसा आम्ही मराठ्यांचा महाराष्ट्रात कार्यक्रम घेतला होता, कर्नाटक राज्यातल्या सगळ्या 50 लाख मराठ्यांचा सगळ्यांनी मिळून पक्ष विसरून जा आणि जातीसाठी एकत्र एक सगळ्यात मोठा कर्नाटकचा 50 लाख मराठ्यांचा कार्यक्रम आयोजित करा. महाराष्ट्रातले लाखो लोक सुद्धा येऊन त्यात सहभागी होती. देशातले सगळे लोक कर्नाटक राज्यात आपण बोलू. तुम्ही पुकार द्या, तुमचे 50 लाख लोक एकत्र येण्यासाठी. न्याय तुमच्या दारात असेल, तुमच्यावर कधीच अन्याय होणार नाही. फक्त एकत्र या. देशातला सगळा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील ही खात्रीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता कर्नाटक नंतर मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, बिहार सगळीकडच्या मराठी कार्यक्रमाला एकत्र येणार आहे. आता मराठा नाही शांत बसत आणि एकदा जर मराठा उसळला, मराठ्यांना रोखण्याची हिंमत या देशात कोणातच नाही. तुम्ही मोगा बोलले, तुमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही बलिदान द्यायला तयार आहे. तुमच्या बलिदानाची आवश्यकता नाही, फक्त एकत्र राहा. मी त्यांना पुरुमुराला खंबीर आहे. महाराष्ट्रातले सगळे पक्ष सध्या माझ्या विरोधात आहेत, सत्ताधाऱ्यासह विरोधी सुद्धा. सगळ्यांचा कार्यक्रम लावलाय. मराठी काय करू शकते हे महाराष्ट्राच्या सरकारला एकदा विचार. मराठी काय चीज आहे आणि मराठी पाठीमागे लागल्यावर काय होतं हे महाराष्ट्राच्या सरकारला एकदा विचार. त्यांनी गुपचूप निर्णय घेतला. आतापर्यंत 1.25 करोड मराठ्यांना महाराष्ट्रात आरक्षण मिळाले. एकदा आचारसंहिता संपली, 6 करोड मराठ्यांना आरक्षण दिल्यानं दाखवून तुम्हाला तरच कर्नाटकला तोंड दाखवणार नाही. कारण मी जर मागं लागलो तर मागं सरकत नाही. ते एक मंत्री माझ्या मागं लावतो, मग मी बी एकाचा गेमच करतो. ते एकदाच सगळे आले होते तर त्यांनी आमची बाउंड्री सुद्धा ओलांडून दिली नाही मराठ्यांनी. त्यांना आमच्यात काय ताकद आहे हे त्यांनी बघितलं. तुम्ही फक्त एक संघ राहा, एकजूट व्हा. तुम्हाला बलिदान देण्याची गरज नाही पडणार. तुमच्यावरचा अन्याय, तुमचं आरक्षण देण्याची जबाबदारी देशातल्या सगळ्या मराठ्यांची. तुम्ही काळजी करू नका. आणि माझ्याकडे कुणी आलं नव्हतं. तुम्ही त्या भाषणात म्हणले ना, कोणतरी आलं तर येऊ नको म्हणलं. त्यांच्या एवढे टप्पर आहे मला येऊ नको म्हणायचे. मंत्री असू दे तर मंत्री असू दे, तिकडे कुणी असू दे, आपल्याला येऊ नको म्हणू शकत नाही. त्यांचं म्हणणं होतं राजकारण त्याच्यात होईल की काय. म्हणलं तुमचं तुम्हाला माहित, मला नाही माहित ते राजकारण होईल का नाही. मला इथं बी चेहरे दिसते त्यातले काही. आपण राजकारण होईल का नाही मला नाही माहित. मी फक्त मराठ्यांसाठी यायला लागलोय आणि मी येणार आहे. मला राजकारण इथं सुद्धा नाही करायचं, महाराष्ट्रात सुद्धा नाही करायचं. माझं स्वप्न आहे देशातला सगळा मराठा एक करायचा, त्याच्यावरचा अन्याय बंद करून त्याला आरक्षण मिळवून द्यायचं आणि त्याच्या शेतीच्या पिकाला सुद्धा भाव मिळवून द्यायचा. मग आडवा कोणी होती. तुम्हाला आतापर्यंत वेगळे अनुभव असते, इथून पुढे अनुभव घेऊन बघा. त्यांना म्हणा नुसतं मराठा जाऊन दाखवा मग दाखवतो तुम्हाला कर्नाटकातले भी तुम्ही किती कलाकार आहे आणि मी किती कलाकार आहे मग तुम्हाला. माझ्या सगळं गोडी ना चालायचं. आडवा शिरला की मी देवेंद्र फडणवीस सुद्धा वाजवला. अजित पवार बी सोडला नाही, एकनाथ शिंदे नाही, कोणताच पक्ष नाही, अशोक चव्हाण बी नाही, काँग्रेस नाही ना भाजप नाही, राहुल गांधी सुद्धा वाजविला. मी कोणालाच सोडत नाही.
अमित शहाने तर संभाजीनगरची तारीखच रद्द केली. आपल्यापाशी माफच नाही, आपल्या वाटाला जायचं नाही. तुम्ही कुठेही या, आमचं बंधन नाही. आणि वाटा जर गेला बोंडीच ओलांडून देत नाही. आता सगळ्या देशातला मराठा एक होणार आहे. तुमच्या आरक्षणाचा विषय मार्गी काढण्यासाठी 100% सगळेजण ताकद लावू. तुमच्या लेकराला आरक्षण मिळवून काळजी करू नका. आम्ही दंड थोपटून तुमच्या पाठीशी उभा आहे, काळजी करू नका. तुम्ही म्हणलात 140 आमदार महाराष्ट्रातील, आमचे कुठे आहेत ते? आमच्या असते तर आम्हाला आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं. त्यांना आम्ही आमचं मानित बी नाही, त्यांना मोजित बी नाही आम्ही. आता बघा तुम्ही, आता होणाऱ्या निवडणुकीत सगळे मराठ्यांचेच पोर आमदार मंत्री झाले दिसते तुम्हाला. आणि ते पण सगळे पोरच आणि सगळे म्हातारे माणसं, सगळे धोत्रावले जाणार आहेत तिकडे. आता ते आज जाऊन कस सह्या करणार सगळ्याची यार. यांच्या हातावर मोडले झाले ते सह्या नाही करत. आताचे आहेत ते. यांनी जर 6 जून पर्यंत आरक्षण नाही दिलं, 8 जूनला महाराष्ट्रातला 6 करोड मराठा 900 एकर मध्ये नारायणगड या ठिकाणी एकत्र येतो. तिथून बघा महाराष्ट्राची दिशा कशी बदलते. मुद्दाम कर्नाटक राज्यात सांगतोय, ते ऐकून ऐकून बधीर झाले. त्यांना माहिती आहे एकदा बोललं की होऊ शकतं. मी जर एकदा म्हणलो मुंबईत घुसल तर देशात कोणीच घुसलं नाही, आपण पठ्ठ्या घुसलो मराठे सगळे गेलो. त्यांनी अर्ध्यातच अडविलं आणि मराठा ओबीसी आरक्षणात यावं म्हणून अध्यादेश काढला. 2012च्या कायद्यात दुरुस्ती करून ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून नोंदी आणि आरक्षण दिलं जाईल. आता त्याची सध्या अधिसूचना काढल्यामुळं म्हणणं लोकांचं ते घेत आहे. 6 लाख हरकती आल्यात असं त्यांचं म्हणणं. 4 लाख तपासल्यात हेही त्यांचंच म्हणणं. म्हणलं राहिले लवकर तपासा, नसता आचारसंहिता तोवरच तुम्हाला सुख आहे. एकदा आचारसंहिता संपली की मी तुमच्या मागे लागलोच म्हणून समजा. ते त्या तयारीला लागले. त्यांना हा वाद अंगावर घ्यायचा नव्हता. आचारसंहिता लागायच्या अगोदर कॅबिनेट बैठक घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यायचं होतं, परंतु कोणीतरी आडवा पडला. त्यांनी कॅबिनेट घेतली सुद्धा, परंतु कोणीतरी आडवा पडला. नाही, त्याच्यात दम नाही एवढा. त्याचं नाव सुद्धा या राज्यात घेऊ नका, ऑफिस आहे ती. तेव्हा माझ्या पुढे टेकत सुद्धा नाही. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. मी आता सहज घेताच भीतीला लावून राहतो. परत 15 दिवस तेव्हा बोलत नाही, कारण आम्ही त्याला खंबीर आहे. त्याची काळजी तुम्ही नका करू. तुमच्या इकडचीच काळजी आम्हाला. तुम्ही थोडे असल्यामुळे, पण तुम्ही तुम्हाला एकटे समजू नका. आज शब्द आहे आमचा तुम्हाला. महाराष्ट्रातला देशातला सगळा मराठा तुमच्या पाठीशी. कोणात हिंमत असेल तर इथून पुढे तुम्ही मराठ्यात त्रास देऊन दाखवा म्हणा, मग दाखवतो तुम्हाला. आपण आहे कोणाच्या वाटा नाही जायचं, पण त्यांना वाटा जाऊ द्या. एकदा बघा म्हणा महाराष्ट्रातली आपली ताकद काय आहे. या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या मराठ्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही. एकजुटीनं राहा. मी तुम्हाला एकच संदेश द्यायला आलो, एकजुटीनं राहा. विनाकारण आपलेच टगड्यामुळेच आपण काम करू नका. आपल्यात वाद निर्माण होऊ देऊ नका. एखाद्या वेळेस तुम्हाला देतील, तुम्ही मोठे व्हाल, पण एवढी मोठी 50 लाख असणारे जात मरता कामा नाही. तिला विकू नका. जातीचा मुर्दा पडू देऊ नका. जातीत एवढी ताकद आहे की सरकारला सुधरत सुद्धा नाही काय करावं. महाराष्ट्रातल्या जातीत प्रचंड ताकद आहे. तुमच्या नेत्याच्या आनंदासाठी जातीला वेठीस धरू नका. जात संपू देऊ नका. तुमचे जात संपले तर तुमचे लेकर संपतील.
आणि लेकरं संपल्या तर तुमचा कायमचा आयुष्यातून तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. म्हणून कानाकोपऱ्यातले सगळे मराठी एक राहा. आम्ही महाराष्ट्रातले न होणारे मराठी एकत्र केले. 25 वर्ष न बोलणारे मराठी मी एकत्र बसवले. या राजकारणासाठी त्यांच्यात वाद झाले होते. 2 पिढ्या ते एकमेकाला बोलत नव्हते. एकत्र बसवले. महाराष्ट्रातला पोलीस स्टेशनच्या नोंदी एकदा घेऊन बघा. या 7 महिन्यात मराठ्यांच्या केसेस सुद्धा पोलीस स्टेशनच्या कमी झाल्या. मराठी वादच करायला तयार नाही. साधे लग्न सुद्धा 1700 पेक्षा जास्त झाले. आता एकमेकाचे बांध सुद्धा शेताचे मराठी फोडत नाहीये. इतके मराठी एक झाले. राजकारणापायी आपले लेकर संपदा कामा नाही. आपली जर जात संपली तर तुम्हाला किंमतच राहणार नाही. तुम्हाला वाटत असेल माझ्या अंगात शक्ती आहे, माझा कोणी काय करू शकत नाही. पण जातीचं पाठबळ जर पाठीशी नाही राहिलं तर तुम्हाला कोणीच गिरणार नाही, मोजिणार सुद्धा नाही. जात मरू देऊ नका. जातीला संपू देऊ नका. एकत्र राहा आणि तुमच्या 50 लाख मराठ्यांची एक विराट सभा कर्नाटकची होऊन जाऊ द्या. तन मन धनानं सगळ्यांनी ताकदीने त्यात उतरा. तुमची जर शक्ती दिसते तुमचे सहज आमदार 10 आमदार होऊन जातील आणि 4-5 खासदार सुद्धा घेऊन टाकतील. तुमची विधानसभेत ताकद निर्माण होईल. त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जातीचे प्रश्न सोडवता येतील. तुम्ही एकटे लढायला जाल तर तुम्हाला पाडून टाकतील. खच्चीकरण समाजाचं होऊ देऊ नका. ताकदीने एकत्र राहा. आम्ही सुद्धा आता पाडायच्या भूमिकेत आहे. महाराष्ट्रात आम्ही ठरवून टाकले आपले उमेदवार द्यायचे. रपारप पाडायचे. पाडण्यातले टाकायचे. पाडण्यात सुद्धा मोठा विजय. तुम्हाला यावेळेस ऐकायला येईल. आता कधीच न पडल्याला सुद्धा त्याचं मतदानच मोजेल नाही, इतक्या कमी मताने देऊ पाडलाय. यावेळेस मराठी गप शांततेत बघते कोण काय करतोय. पंचपक्षाचा सभेला येत नाही. प्रचाराला कोण येणार आहे. दारात आलं की चप्पल काढते मराठी लोक. उलटा कार्यक्रम झाला. जोपर्यंत मी उमेदवार डिक्लेअर करत नाही तोपर्यंत एकाही पक्षानं महाराष्ट्रात उमेदवार डिक्लेअर केला नव्हता. एकानं सुद्धा. मी बी एक कलाकार आहे. 8 दिवस फॉर्म भरायची तारीख होती. मी 4 दिवस मिळत नाही लागून गेला. भरायचेच का नाहीत म्हणून. त्यांचे 4 दिवस व्हायला गेले. कागद त्यांना सापडले नाही. 4 दिवसांनी मी म्हणलं आम्हाला नाही भरायचे. परेशान होऊन गेले. ते मला पाहिला होता ते दुसऱ्या पक्षात गेला. याला द्यायचं होतं हे उगलं. एक गाभडं पोरगं आपल्याला काही कळून बी द्याय नाही. भरायचं म्हणतात या काहीच नाही म्हणताय. म्हणजे आम्ही जो देणार होतो त्याच्यात थोडीच तोड ते देणार होतो. आम्ही दिलाच नाही. त्याचा थोडीच तोड गेला दुसऱ्या पक्षात. तो आता फॉर्म भरायला चालू केले तर मराठी मी रिकामी ठेवले. फॉर्म भरायला चालू केले. उमेदवार पण त्यांनी दिले. पण त्यांच्या डोक्याला सगळ्यात मोठा ताप करून ठेवला. मराठ्यांचा पहिल्यांदा 1 गठ्ठा मतदान नव्हतं. किती वाजले? 8:30 कस काय? 8:30 लावलंच मी घर. तुमच्या घड्या माग आहेत का काय? सरकारने माग घेतलं तुमच्या सरकारने तुमच्यावर अन्याय करून नाही पाहिजे, करायला नाही पाहिजे. नाही त्यांच्या सुद्धा मागं लागू शकतो. मी सुट्टी कोणालाच देत नाही. मी एकदा एखाद्या शहरात जात नाही आणि एकदा गेलो त्यांना पोलीस साथ देतो. त्यांनी आता फॉर्म भरायला सुरुवात केली. तिकडे जाऊन दे टाकी शिफ्ट करत नाही. मला वाटलं आले का कोण चर्चाला मंत्रिमंडळ तुमचं. त्यांनी फॉर्म भरायला चालू केले. पण पूर्वी मराठा 1 गठ्ठा मतदान नव्हतं. यावेळेस एका ताकदीनं गाव खेड्यातले करोडो मराठी, लाखानं नाही करोडोनं मराठी एका बाजू झाले. आता त्यांना असा पेच पडलाय नेमका आता मराठ्याचं मतदान पडल कोणाला. आणि ज्याला पडल
तोच विजय होईल. आणि ज्याला पडणार नाही त्याचं मतदान सुद्धा मोजायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकच पडलं म्हणून जाहीर करा. कारण मराठ्यांची ताकद इतकी प्रचंड झाली, तुमच्या या राज्यात येऊन गप्पा नाही मारत मी तुम्हाला. कोणत्याही कोपऱ्याला जाऊ द्या आणि नुसतं आव्हान करू द्या सभा. 3 आणि 4 लाखाच्या खाली मराठी येत नाही. आता आम्ही तुमच्या भालकीकडे येताना साध्या बैठका ठेवलेल्या, विचारून घ्या कोणाला पण, तरी पण सगळे मंगल कार्यालय हाऊसफुल होते. 2च दिवसात ठेवलेल्या बैठका आहेत. जाता जाता भालकीला आपण बैठका घेत जाऊ. मराठा आता आमचा ताकदीने एकत्र आला. तुम्ही सुद्धा आमचेच आहे, तुम्ही लोकांचे नाही. तुमचं आणि आमचं रक्त एकच आहे, एकजूट राहायचंय. आता सरकार कोणीच हे सध्या आमचं, म्हणून त्यांनी 5 टप्प्यात महाराष्ट्राची निवडणूक लावली. ही 75 वर्षाची पहिली घटना आहे. राजस्थान मध्ये मध्य प्रदेश मध्ये 88 उमेदवार आहेत, एका टप्प्यात निवडणूक घेतली. आणि महाराष्ट्रात 48, तरी 5 टप्प्यात घेतली. कारण 5ही टप्प्यात त्यांना मोदी साहेबाला आणायचं. बघा मराठीची धास्ती. कुणी आला, राहुल गांधी होती, नाही तर मोदी साहेब होती, कोणाला होती. या बारीला महाराष्ट्रात जो मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूला राहील तेच निवडून येणार, नाही तर सगळे पडणार. मग तो कोणत्या पक्षाचा असू दे, आरक्षणाच्या मराठ्यांच्या बाजूला राहिला तोच येणार आहे, बाकी नाही. तुमच्यासाठी आमच्याकडून एक महत्वाचा संदेश आहे. एकजुटीत खूप ताकद आहे, एकजूट व्हायचं शिका. तुम्हाला राजकारण करायचं तर करा, अवश्य करा, परंतु जात विकून नाही. जात एकत्र ठेवा आणि तुम्हाला जे राजकारण करायचं ते करा. एकजुटीत काय ताकद आहे. मराठ्यांना 75 वर्षात महाराष्ट्रातलं आरक्षण मिळत नव्हतं. ते आरक्षण ओबीसीतून मराठ्यांना मिळालं आणि मिळवून पण देत नव्हते. आम्ही असं लावून धरलं, आरक्षण देण्यास सरकारला भाग पडलं. तसं जर पाहिलं तर देशातला हा पहिला लढा आहे मराठ्यांचा, 100% यशस्वी झाला. देशातलं मला एकही आंदोलन दाखवा 100% यशस्वी झाले. 20% होईल, 30% होईल, 50% होईल, 100% देशात एकही आंदोलन नाही ते यशस्वी झालं. हे आंदोलन 100% यशस्वी झालं. कसं झालं पण तुम्हाला सांगतो. 57 लाख मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या, त्याच्या परिवाराला दिलं गेलं. एकूण आकडा 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं. काही मराठ्यांना पूर्वीच होतं, विदर्भातल्या आणि खानदेशातल्या मराठ्यांना, कोकणातल्या सुद्धा पठार भागातला असणारा मराठा त्यांना आरक्षण होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यांच्यासाठी सरकारनं 10% आरक्षण दिलं, म्हणजे 100% यशस्वी झालेलं. पण ते 10% आरक्षण आम्ही स्वीकारलेलं नाही. एक प्रकार बघितला तर 100% यशस्वी झालंय आणि दुसरी कोण नाही पण झालं. कारण 10% आरक्षण मराठ्यांना दिलं, ते आंदोलनाच्या आणि मराठी मागास सिद्ध झाली, ती ओबीसी आरक्षण ठेवलं. सरकारनं नेमकी इथंच गडबड केली. मराठा मागास सिद्ध झाला, काहींच्या नोंदी ओबीसी आरक्षणात निघाल्या, पण 10% आरक्षण 27% आरक्षणात 50%च्या आत दिलं, म्हणून ते आम्ही घेतलं. आज त्याची सुनावणी होती. मान्य न्यायालयानं ती तारीख पुढे सुनावणी पुढे ढकलण्यास नकार दिला. न्यायालय मराठ्याच्या बाजूने उभा राहिले, सत्याचा विजय झाला. पण ते आरक्षण टिकलच का? कारण ते 50% वर गेल्यामुळे आम्हाला त्याच्यावर शंका आहे. कारण या पोलीस भरतीत मराठ्यांना त्याचा उपयोग करून घेता येत नाही. आणि तसं 2018ला मराठ्यांना जे आरक्षण 13% दिलं होतं ते टिकलं पण नाही.
त्यामुळे पाठीमागचा अनुभव आहे आम्हाला. आमच्या लाखो लेकरांचं वाटोळं झालेलं आहे. ज्या लेकरांच्या निवडी झाल्या त्यांच्या आजपर्यंत नियुक्त्या झालेल्या नाही. त्यांचं वय निघून चाललंय तरी त्यांना ती नोकरी मिळत नाही. आम्ही आंदोलन करून सरकारला अधिसंख्य पद निर्माण करून ते पोरं घ्यायला लावले, पण शेवटी मराठ्यांना लढावंच लागलं. महाराष्ट्रात मराठ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी आहे. तिला वेळोवेळी बजेट कमी पडतंय, त्याच्यासाठी आंदोलन करून आम्ही ते देतोय. तसं इथल्याही तुम्हाला आहे का काही महामंडळ काही इथल्या मराठ्याला निधी आहे का? नुसतंच ओपन केले. तुम्ही मराठा समाजाला मी पाय पडून तुमचा मुलगा म्हणून सांगतो. जातीचं कल्याण करायचं असलं ना एकजूट राहा. महामंडळाला निधी घ्या, सारख्या संस्था ओपन करायला लावा, समाजाचा दबाव निर्माण करा, आरक्षण घ्या. ते मिळवून देण्यासाठी आम्ही लढू लागू तुमच्याशी. जाता जाता तुमचा जास्तीचा वेळ नाही घेत. तुम्ही खूप विराट संख्येनं खरंच कर्नाटक मधला या भालकी परिसरातला तुम्ही मराठा समाज जमवून दाखवला, त्याबद्दल महाराष्ट्राच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं तुमचे मनापासून धन्यवाद. कारण असे जर मराठी एक यायला लागले तर देशात कमी नाही येत. आपण देशात आपला आकडा खूप मोठा आहे. सगळ्या राज्यात आपण आता आपली सभा अमेरिका सुद्धा होणार आहे तिथल्या मराठ्याकडे. दुबईतले मराठी 4 महिन्यापासून मागे लागले की तुम्ही या. आता तिकडे जायचं म्हणजे पंचायतच आले. ते जायला लय लांब आहे. मलाही मनात भीव वाटतं. वरून बोललो भेळो खाली परत लागत काय पायाला. मला लागत ती गाडी. इतक्या लांब गाडी न्यायची म्हणले ते म्हणले 2 दिवस लागेल, जात बी नाही जाऊन. पण मी जाणार आहे काळजी करून. जगातला बी मराठा होऊ दे एकदा. आता नाही मागं सरकत नाही. मी या समाजासाठी मरायला सुद्धा तयार आहे आणि त्यांच्यात मला मारायची एवढी हिंमत नाही. तुमच्या आता बंधू म्हणले माझ्या यासाठी नाही. अहो असे यासाठी इतक्या नेमल्या तर त्या माघारी बी गेल्या. सगळं सरकार आणि विरोधी पक्ष सुद्धा एकत्र झाले होते मला संपवण्यासाठी. ज्या ज्या वेळेस माझ्याकडे आले त्या वेळेस त्यांना कळालं की सोपं रसायन नाहीये म्हणून. याच्या नादी लागणं हे फक्त दिसायला बारीक आहे, मग काचा कस शादेत आहे म्हणे. आणि मी काचा कस शादेत असतो खरं सांगतो तुम्हाला. चुकला की आपल्यापाशी मापच नाही. गोरगरीब मराठ्यावर अन्याय करणाऱ्याला मी सोडतच नाही. कारण तुम्ही आमच्यावर अन्याय केला आम्ही नाही सहन करू शकत. त्यामुळे यासाठी सुद्धा कतरून माघारी गेली. बाकीच्याला ते बेडी दे यासाठी लव चौकशी करू, तुला जेलला टाकू. मला जेलला टाका म्हणून सांगितलंय मी त्यांना. मला तडीपार मी करणार आहे. तुम्हाला माहित नसलं सांगलं. मला महाराष्ट्रातून तडीपार करणार आहे. इतक्या केसेस केल्यात माझ्यावर त्यांनी. माझ्या घराला आणि घराच्या भिंतीला नुसत्या चिठ्ठ्या चिटकेलेल्या नोटिसा हजर राहा म्हणून. मी म्हणलं मी राहत नाही आता. इतक्या जणांना कुठं माझ्या भितडाला मला तर नवीन गेल्या मी बघितलं. मला वाटलं टाईम भरशीच बसली का काय. इतके कागद चिटकेलेले आणि इतक्याकडे का वाजू. मग ते मला आता तडीपार करणार. मी त्यांना सांगून टाकलं मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला, तुम्ही मला राज्यातून तडीपार केलं की मी महाराष्ट्रातले मराठी तिकडे राज्यात बोलून तिकडे मोर्चे काढले. तुम्हाला सुट्टी देणार नाही. तुम्ही जर मला जेलमध्ये टाकलं तर मी जेल मधले मराठी तिघ असणारे मराठा कैदी सगळे करीन जेलमध्ये मोर्चा काढले. पण सुट्टी नाही देणार. त्यांनी ते बी रद्द केलं. तडीपारीचं रद्द केलं. ते म्हणले याच्या नादीत लागलं म्हणून. त्यांना वाटतं महाराष्ट्रात त्याला ठेवा तर हे निग्र होऊन द्या ना. कोणकडे येईल म्हणून मी कुठेच जातो एकटाच. तुम्हाला पटणार नाही. मी एकटाच निघून जातो. त्यांना एवढा लोड येतो. मला संरक्षणात लावले ते नाही. कुंकड चांगला त्या पोलीस विचारते कुठपर्यंत घरी देऊ एवढं सांगतो थोडा आला. आणि ते म्हणते इतकं फिरत कस काय. तर मला माहिती माझं फिरणं. मी जर सकाळी 8ला घर सोडलं तर 5 वाजेपर्यंत सभा घेतो.
पाठ 5 वाजेपर्यंत माझ्या मराठी रस्त्यावर असतो. मी एकही माझ्या मायबाप मराठीला डावलून पुढे जात नाही. एकाला सुद्धा सगळ्याला जय शिवराय घातल्याशिवाय मी पुढे जात नाही. पाठ 5 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो. ते इतके कदारलेत मला. ते म्हणजे इतक्या पाठपर्यंत कार्यक्रम घेतच कसं जेवत का मला खायला लागत नाही. तुम्हाला माहिती नसतं सांगतो. आणि मी कवा खाल्लं तरी मला पचत. मी पाठ 5 वाजता जेवतो मी तरी मला पचत. मला काहीच होत नाही. मला डॉक्टरला फक्त माझ्या शिरा सापडत नाही सलाईन लावायला कशा. बाकी सगळं क्लिअर आहे. सलाईन लावायच्या टायमाला 20-25 डॉक्टर बेजार होते. त्यांना माझी शिरच सापडत येते. एखादा हाडकलाच येते आणि हात फुगल्यावर मध्ये धोकलं दिसते. मी त्यांना कशातच कमी पडत नाही. विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनी सगळे डाव टाकलेत माझ्या. त्यांच्या डावाला प्रत्येक डाव टाकून आपण आतापर्यंत त्यांना हरवलंय. विजयच नाही होऊ दिला. देवेंद्र फडणवीस यांचा कुणीच नदी लागत नाही. महाराष्ट्रातला एकही पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नदी लागत नाही. मी त्यांना सांगितलं होतं माझ्या नादी लागू नका. तुम्ही त्या पक्षाच्या नादी लागा. सगळे पक्ष तुमच्या पक्षात घ्या. पण माया जर नादी लागला तुमचा कार्यक्रमच करी. त्यांचे लोक मला फोन करून सांगत त्यांचं 5 किलो वजन कमी झालं. आपल्याकडे औषधी वजन कमी करायचं. योगा करायची गरजच नाही. आपल्या नादीच नाही लागायचं. कारण माझ्याजवळ काही नाही. तुम्हाला माहित नसलं तर माझ्या मायबाप कर्नाटक मधल्या मराठ्यांना सांगतो. माझ्याजवळ काहीच नाही. यासाठी नेमली ना माझ्याजवळ 1 रुपया बी नाही. मग जर पाकिट चोराने आणलं तर 2 दिवस चोर टाकत राहत नाही. कारण त्याला पाकिटात काही सापडतच नाही. त्याला सगळ्यात पहिलं भंगार गिरायला लागलं म्हणतो तो. यासाठी नोंदवून करणार काय ते. माझ्या घरात 13 पत्रे सिमेंटाचे. ते भंगारा सुद्धा ऐकत नाही. तो घरावर नेऊन टाकतो नागपूरच्या आता. माझं काहीच करू शकत नाही. माझ्यावर कसल्याच केसेस नाही. मला ते बदनाम करू शकत नाही. मध्ये मध्ये त्यांनी व्हिडिओ टाकले होते माझे बदनामीचे. मराठी म्हणले आमचं पोरं तसं नाहीच. तुम्ही मुद्दाम टाकला असा. तो फक्त आमच्या गावात म्हणजे तुला चपलाने सांगतो. त्यांचं गाव सुद्धा बंद झालं. तुम्ही ऐकू नका. टीव्ही बघा का नाही तुम्ही. अरे बघा का नाही. म्हणलं हा म्हणत नाही म्हणणं तुम्ही का टीव्हीत नाही तुम्ही तिकडं. आणि महाराष्ट्रात दिसते तिकडं. तुम्हाला आमची भाषा कळत असेल तिकडची सगळ्यांना. तुमच्याकडे तुम्ही लागणार मला आणखी. मला लवकर शिकवा म्हणजे यांसाठी कार्यक्रम लावतो म्हणत असेल. मी शिकत होतो गाडीत. आता पण घेणं तुम्ही गेलो नाही. ही थोडे थोड्याला घ्या म्हणजे जरा टेन्शन येते. जरा लोक होत नाही पाठ. आमच्या ते टाकलं होतं विकीने. तिने त्या गुगलवरच टाकलं. तिथं गेल्यावर काय म्हणायचं. आणि ती गुगलवर बाया बोलली असं असं म्हणा म्हणून. याने मराठीत टाकलं. ते गुगलवर बायांनी लगेच टिकून सांगितलं असं असं त्याचा अर्थ होतो. ते ध्यानातच नाही राहिलं. दुसरं रस्त्याला आलं ना अर्ध भाषण तुम्हाला तुमच्या कर्नाटकच्या भाषेतच दिसलं पाहिजे. मराठीत सुद्धा. कारण ज्या राज्यात जाईल त्याचाही आदर करायचा. पण त्या राज्याने आमच्या मराठ्याला अन्याय सुद्धा नाही करायचा. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्यांनी पण आमच्यावर अन्याय नाही करायचा. अन्याय केला तुम्ही नामी काढले लांब नाही. मला वाटतं बेळगाव सुद्धा जवळ असतो. बेळगाव सुद्धा एक करा. बेळगाव आणि हा मराठा यांचा सगळा परिसर जरी एकत्र आला ना तुमच्या पायात न्याय येऊन पडत. आमच्या पायात येऊन पडलाय न्याय पडत. एक जुनी तेवढी ताकद. मला तुम्हाला जाताना आणखी एक गोष्ट सांगायची. एकमेकाशी संकट सुख दुःख शेअर करत चला. एकमेकाच्या दुःखात आनंदात सहभागी होत चला. एकमेकाला बोलत चला. आपण जर एकमेकाशी बोललो नाही तर दुरावा निर्माण होतो. आपण आपल्या लोकांच्या अंगावरती जाऊ नका. विनाकारण वाद सुद्धा करू नका. आपले लोक व्यसनापासून लांब जा. कोणी दारू पीत जाऊ नका. आपले लग्न साधे करत चला. आणि लेकराला आरक्षण देऊन लेकरं शिकवा. तुमचे लेकरं जर देशावर आणि राज्यावर अधिकारी बनले तर तुम्ही रस्त्यानं कॉलर टाईट करून चालणार आहे. कोणापुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही पडणार.
कोणत्या नेत्याची पित्याची तुम्हाला गरज नाही. आम्ही त्याच भूमिकेत जातो. नसता 901 करोड सभा घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. आम्ही अंतरवालीला सहज हाक दिली होती मराठा समाजाला एकजूट व्हा म्हणून. तर 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नव्हती. 20 किलोमीटरवर 2 करोड मराठा रात्रीच येऊन बसला होता. आता 6 करोड मराठा एकत्र येणार. तो सोहळा बघायला कर्नाटकच्या मराठ्यांना सगळ्यांना आजच आमंत्रण देतो आम्ही. सगळ्या कर्नाटक मधल्या 50 लाख मराठ्यांना आणि माता मावल्यांना आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडून आमंत्रण. 8 जूनला बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर 6 करोड मराठ्यांचा एकजुटीचा सोहळा होतो. या पृथ्वीतलावर आणि या जगात आतापर्यंत असा सोहळा कधीच झाला नसेल आणि इथून पुढे कधीच होणार नाही. इतक्या ताकदीचा मराठ्यांची एकजुटीची समाधी होणार आहे. त्या सभेला कर्नाटकल्या प्रत्येक मराठा माणसाने या. एक दिवस आपल्या जातीसाठी तुम्ही एक काम सोडा. आपल्या जातीतल्या लेकरांसाठी सगळ्यांनी नोकरीपासून 1-2 दिवसासाठी लांब जा. 2 दिवस आपले लेकर देशातले आणि राज्यातले सुखी व्हावेत म्हणून एकत्र या. आपण त्या नारायणगडावरती या. 8 जूनला खूप मोठा कार्यक्रम तो होतो. 900 एकरवरती साफसफाई सुरू आहे. बीड जिल्ह्यातला 11 लाख मराठा ताकदीनं कामाला लागला. एकही मराठा सध्या घरी नाही. कार्यक्रमाच्या तयारीत तिथं 400 ते 500 JCB 4-5 दिवसापासून सुरू आहे साफसफाईसाठी. कारण तो पूर्ण परिसर 1700 एकरचा आहे. त्याच्यातले 900 एकर साफसफाईला सुरुवात केली. त्या गडाच्या पायथ्याला शेकडो गाव आहेत आणि त्या शेकडो गावाची 2 ते 3 हजार हेक्टर जमीन तिथल्या समाजानं पार्किंग साठी दिली. सगळ्यांनी आपण आपले शेत साफ केले. सगळ्यांनी आपण आपल्या शेतात गाड्या लावायची व्यवस्था केली. आजपासूनच तो कार्यक्रमात 2 महिने असताना तयारी सुरू केली. तुम्हाला सांगायची गोष्ट नाही पण तरी सांगतो. मराठी मनानं बीड जिल्ह्यातल्या विषय सांगतो. फक्त राज्यातून 1 रुपया त्या कार्यक्रमाला घेतला जाणार नाही. तरी कार्यक्रमात इतका पैसा जमा होत आलाय. नुसती तारीख जाहीर केली तर मराठी तन मन धनानं सगळ्या ताकदीनं सध्या एकत्र आले. आमचा अंतरवालीचं सुद्धा तुम्हाला उदाहरण सांगतो. आम्ही 123 गावं गोदापट्ट्यात एकत्र आलो होतो. आम्ही सांगितलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सेवा करायची आपल्याला. महाराष्ट्रातून 1 रुपया कार्यक्रमाला नाही द्यायचा. आपल्याच गोरगरिबांच्या घामाचे पैसे घ्यायचे, कष्टाचे पैसे घ्यायचे आणि 123 गावं एकत्र आले. कार्यक्रमाला म्हणजे 2 कोटी मराठ्यांना लागणारा खर्च 123 गावातून उभा केला. पण कार्यक्रम फक्त 22 गावातच पार पडला. 102 गावाचे पैसे आता तसेच शिल्लक आहेत त्याच गावाच्या लोकांकडे. इतके मराठी ताकदीने एकत्र आले. याच भूमिकेत तुम्ही सुद्धा आहे. एकमेकाला जर साथ दिली तर संकट दूर जाते. आम्ही आता एकमेकाला साथ द्यायला लागलो. कोणत्याही पक्षाचा असू द्या, सगळे एकमेकाला साथ द्यायला लागले. आमचे संकट दूर व्हायला लागले. तुमचे संकट दूर होणार आहे. फक्त एकमेकाला साथ देऊन हाताला हात देण्याचा प्रयत्न करा. आज आमचा शब्द आहे तुम्हाला. पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. हा आजच तुम्हाला आमचा शब्द. तुम्ही कसलीच काळजी करू नका. कोणाला अन्याय करू नका. आणि तुमच्यावर नुसतं कोणाला अन्याय करून दाखवा म्हणा. मग त्यांना सांगतो आमची ताकद काय आहे. तुम्ही आता कर्नाटकचा एक कार्यक्रम लवकर लावा. काय लागत नाही कार्यक्रम घ्यायला. आम्ही सहज ठरवलं होतं महाराष्ट्रातला मराठा एक करायचं. सगळे ताकदीने कामाला लागले. तुम्ही सगळे सामाजिक राजकीय सगळे मराठी एकत्र या आणि आव्हान करून टाका. कर्नाटक राज्यातला सगळा मराठा समाजाने एकत्र यायचं. तुम्हाला सांगतो एकही मराठ्यांचा माणूस घरी राहणार नाही. एक सुद्धा. तुम्ही प्रयोग करून बघा. आम्ही केला. आम्ही यशस्वी झालो. आमच्याच लेकराला न्याय मिळाला तसं तुमच्याही लेकराला न्याय मिळत. माझी जाताना पुन्हा तुम्हाला एक विनंती. इथून पुढे देशातला मराठा आपल्याला एक करायचा आणि देशातला शेतकरी सुद्धा एक करायचा. शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. यासाठी पुढचा संघर्ष आपला राहणार. तुम्ही गावागावात कर्नाटक राज्यात शिरल्यापासून
आमचं मन भरून कौतुक केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे ऋण कधीच विसरणार नाही. आणि आपण इतका उशीर झाला आम्हाला यायला पण, आणि इतक्या वेळ आम्ही बोललो तरी आपण एकही जागेचा उठला नाही. म्हणजे महाराष्ट्राची प्रचिती तुम्ही पुन्हा आम्हाला कर्नाटक मध्ये दाखवून दिली. आम्ही कमी नाही म्हणून आम्ही सुद्धा एकजूट आहे, आम्ही सुद्धा विराट रूपाने जमलो. आणि ही तुमची जमलेली कर्नाटकची शक्ती पूर्ण देश बघतो. तुम्हाला वाटत असेल बघत नाही, मला माहिती बघतोय म्हणून. कारण मी जवळ झोपत नाही तर राज्यातलं केंद्रातलं सरकारच झोपत नाही, हे मला पक्का माहिती. येऊ काय बोलतोय, काही खेळ पाहिजे का आपला, तर ते सावधच असतो. सगळ्या भाषेत लोक बसवलेले त्यांनी वाढवून केलं केंद्रात आणि राज्यात महाराष्ट्रात. पण आपण त्यांना मोजत नाही, आपली एकजूट अशीच राहू द्या. कर्नाटक राज्यात आणि या भालकी नगरीतील आणि परिसरातील सगळ्या मराठा बांधवांनी आमचं कौतुकाने स्वागत केलं, त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. आपण आम्हालाही जायला वेळ झाला, कारण मला इथून जाऊन नाशिकचा आणि पालघरचा कार्यक्रम आहे आणि ते पार कोकणच्या पलीकडच्या कोपऱ्यात आले. नाशिक आणि पालघर हे गुजरातच्या बाउंड्रीवर. मला रातोरात प्रवास करायचा, कारण तुमच्याकडे येताना सुद्धा मी पूर्ण रात्र जाऊन आलेलो. मला तिथपर्यंत जायचं, त्यामुळे पुढच्या सभेला तुम्हाला आणखी जास्तीचा वेळ देऊ. पण या सभेला मी आता तुमची रजा घेतो आणि आपण एकजूट राहा. आपला देशात मराठा एक आल्याला संदेश जाईल आणि हा कर्नाटक राज्यातून जाईल, ही आम्ही अपेक्षा करतो की आपण एक राहावं. आणि लवकरच आपण 50 लाख मराठ्यांचा कार्यक्रमही आयोजित करावा आणि या जगाला कर्नाटकची या राज्याला सुद्धा ताकद दाखवून द्यावी. आम्ही तुमच्या सोबत हा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अत्यंत सखोल असं मार्गदर्शन समाजाला केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देत करून या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी कार्यक्षम आमचे मार्गदर्शक जनार्दनांना बिरादरांना विनंती करतो की त्यांनी